कंप्लेंट झाल्या लोक मशहूर आले ये पेंडिंग सांगा ना नंबर डॉक्टर शर्मा वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित अस्थिर रुग्ण उपचार शिबिराच्या उद्घाटनामध्ये आपण जाणार आहोत। उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी पीठ कापून आणि नारळ वाढवून आजच्या ह्या अस्थिर रुग्ण उपचार शिबिराचं उद्घाटन करावं। माननीय श्री सुभाषरावजी चव्हाण साहेब, संस्थापक अध्यक्ष चिपळूण नागरिक पतसंस्था, माननीय श्री मधुकरजी भावे, ज्येष्ठ पत्रकार, माननीय डॉक्टर नंदकिशोर पराशर, अस्थिर रुग्ण डॉक्टर अभिता सावंत, डॉक्टर अवसिंह पाटणकर, डॉक्टर शर्मा, डॉक्टर माननीय श्री सचिन कदम, शिरीष काटकर जी, निनाद खेडेकर, अशोक साबळे साहेब, या सर्वांचे मी इथे आभार मानते। माननीय स्मिताताई चव्हाण आणि माननीय श्री सुभाषरावजी चव्हाण साहेब त्यांनी या उपक्रमाला आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे। त्यांचं मार्गदर्शन सातत्याने आम्हाला लाभत असतं। हे सर्वांचे आभार मानते। नमस्कार, डॉक्टर गोविंदलाल पराशर साहेबांच्या स्तुतीला अभिवादन करून दीप प्रज्वलन होईल आणि मग शिबिराचं उद्घाटन कार्यक्रम सुरू होईल। सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यावे। गेले 2 दिवस आपण देवरूख व संगमेश्वर वासियांसाठी हे शिबिर आयोजित केलं होतं। देवरूख आणि संगमेश्वर येथील शिबिरार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन जवळजवळ 550 शिबिरार्थी या शिबिरात समाविष्ट झाले होते आणि ज्या शिबिरार्थींनी याबाबत मतं मांडली त्याच्यामध्ये सर्व शिबिरार्थी समाधान व्यक्त केलं की त्यांचे आजार 70 ते 75% आजार दूर झाले। गेल्या वर्षीही चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी डेअरीतर्फे हे शिबिर आयोजित केलं होतं। जवळजवळ 800 शिबिरार्थींनी या शिबिराला प्रतिसाद दिला होता। बरोबर 6 महिन्याने आपण पुन्हा एकदा ही शिबिराची सुद्धा एक चांगला प्रतिसाद या शिबिराला दिला आहे। बाहेर कोरोना काय माझी बॉडी भविष्य पुढे आजार अजून अभिवादन करून सप्टेंबर 2023 नंतरचं दुसरं शिबिर आहे। काल आणि परवा दिवसला 550 रुग्णांवरती उपचार झाले। काल परवा मला येणं शक्य नव्हतं, परंतु काल मला बातमी समजली आणि चिपळूणच्या नागरी पत्रिकेनं, वाशिष्ठी मिल्क डेअरीनं, तिच्या सर्व कार्यकर्त्यांनी
मी आदरणीय श्री नंदकुमारजी पाराशर, डॉक्टर हेमंत पाराशर, डॉक्टर राकेश पाराशर आणि बंगलोरहून मुद्दाम आले निखिल पाराशर. ऐनवेळी त्यांना बंगलोर आणावं लागलं, कारण आपण टेपून येणारे आपले गौरव पाराशर यांचं काही अडचण आली, म्हणून ऐनवेळी सकाळी 9 वाजता ठरवून ते बेंगलोरून आले. त्या सर्व डॉक्टरांच्या टीमचं मी आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथून जाणारा प्रत्येक रुग्ण समाधानानं आनंदानं, कोणी जर का दुखणं घेऊन आला असेल तर दुखणं बरोबर, कोणी रडत आला असेल तर हसत, ज्याला कमरेत दुखत असेल ते कमरेत त्याचं दुखणं थांबेल. या सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम राबवल्याबद्दल सपना, तिची सर्व टीम, भाषिकी डेअरी, चिपळूण नागरी आणि सुभाषराव चव्हाण आणि आमच्या वहिनीचा या सगळ्यांच्या कार्यकारिणी मंडळ, चिपळूण नागरीचं वासिष्ठीचे या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून आजचं उद्याचं शिबिर आपण पूर्णपणे यशस्वी करूया अशी सदिच्छा व्यक्त करून शिबिराचं ताबडतोब आपलं काम सुरू होईल. मी प्रचंड विनंती करतो, सगळ्यांचे आभार माना आणि सुरू करा. डॉक्टर पाराशर यांच्या या अस्थिरुग्ण शिबिराचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेलं आहे. या कार्यक्रमासाठी सर्वच विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं वाशिष्ठी डेअरीच्या वतीनं आणि चिपळूण नागरी पतसंस्थेच्या वतीनं मी आभार मानतो. आणि या सर्वांच्या सहकार्यामुळं हे दुसरं शिबिर आज आम्ही या ठिकाणी घेऊ शकलोय. त्यासाठी ज्यांचा सगळ्यांचा हातभार लागलाय त्या सगळ्यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं हे प्रेम असंच कायम राहू ही सदिच्छा व्यक्त करून या शिबिराला आपण आता सुरुवात करूया. धन्यवाद. नमस्कार. आज चिपळूण येथे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे म्हणजे आमच्यातर्फे अस्थिरुग्ण उपचार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि काल 22 आणि 23 काल आणि परवा देवरुख व संगमेश्वरच्या लोकांसाठी आपण ते शिबिर आयोजित केलं होतं. त्याला तिथल्या सर्व शिबिरार्थीने इतका चांगला रिस्पॉन्स दिला. जवळजवळ 550च्या वरती आम्ही सगळे पेशंट चेकिंग केले डॉक्टरने. जोधपूरचे नामवंत डॉक्टर नंदकिशोर पराशर यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. गेल्या वर्षीच आपण असंच शिबिर दिनांक 2 आणि 3 सप्टेंबर रोजी प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे आपण हे शिबिर आयोजित केलं होतं. त्यावेळी चिपळूणवासियांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्या संकल्पनेतनंच आम्हाला हे शिबिर परत 6 महिन्यांनी घेण्याची इच्छा झाली. ह्या शिबिराचा प्रतितार्थ एवढाच आहे की इथल्या आपल्या चिपळूणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या जे अस्थिरोग रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मुळातच ह्या सोयी इथे अवेलेबल होत नाहीत किंवा लवकरात लवकर उपलब्ध होत नाहीत. आणि तेवढाच उद्देश घेऊन आम्ही हे शिबिर इथे आयोजित केलं आहे. गेल्या वर्षीचा प्रतिसाद खूप चांगला होता आणि नुसता प्रतिसादच नाही तर लोकांना त्याचा फार उपयोग झाला होता. आणि लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा होत्या की हे शिबिर इथे सातत्याने घेण्यात यावं. त्याचंच हे एक प्रतिदार्थ आहे, एक रिझल्ट आहे. ह्यापुढेही आम्ही असाच आमचा प्रयत्न राहणार आहे की आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी इथे हे शिबिर किंवा एखादं क्लिनिक ह्याच पद्धतीचं इथे व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि लवकरात लवकर पुढच्याही दृष्टीने आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. गेल्या वर्षी आपण ज्यावेळी शिबिर घेतलं त्यावेळी जवळजवळ 800च्या पेक्षा जास्त शिबिरार्थींना आपण इथे सुविधा उपलब्ध करून दिली होती. आणि कालचं आणि परवाचे जे देवरुख आणि संगमेश्वर लोकांसाठी घेतलं शिबिर त्यामध्ये जवळजवळ 550 शिबिरार्थींना तिथे आम्ही चेकिंग केलं आणि तिथले रिझल्ट सुद्धा खूप चांगले. जसे गेल्या वर्षी आपण इथे अनुभव घेतले होते की काही लोक व्हीलचेअर मधनं आले आणि स्वतः कुठचाही आधार न घेता चालत गेले. तर त्या पद्धतीनेच आम्हाला अनुभव कालही शिबिरमध्ये आले आणि तसंच रिस्पॉन्स तिथल्याही रुग्णांचा आम्हाला मिळाला. याच्यातच खूप आनंद वाटतो की आपण कुठलीतरी एक रुग्णसेवा जो एक सगळ्यात चांगली सेवा आहे ती आपण आपल्या हातून करतोय. आणि सातत्याने चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी डेअरी हे असेच सामाजिक बांधिलकीचे उपक्रम सातत्याने राबवत येत आहे. गेल्या वर्षी आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता. जिल्ह्यातला सर्वात मोठा ब्लड डोनेशन कॅम्प आपण घेतला होता. आता पुढच्या कालावधीत सुद्धा आपण अशा पद्धतीचे उपक्रम घेणार आहोत. लवकरच 30 आणि 1 तारखेला चिपळूण नागरी पतसंस्थेतर्फे कर्मचारी पत्रकार बंधू आपण
आणि इथले ठराविक जे महत्वाचे जे लोक आहेत त्यांचा एक क्रिकेटचे IPLचे सामने सुद्धा आपण घेणार आहोत. म्हणजे क्रीडा, सामाजिक बांधिलकी, सहकार ह्या प्रत्येक वैद्यकीय अशा प्रत्येक क्षेत्रात चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी डेअरी हे सातत्याने उपक्रम राबवत आलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तडीस नेत आहे. धन्यवाद. नमस्कार, मैं डॉक्टर हेमंत कुमार पराशर. जैसा कि मेरे पिताजी का सपना था कि वो हर गांव शहर घानी जाके ऑस्टियोपैथी चिकित्सा का प्रसार करें. उनका देवलोक होने के बाद में हमने इस विद्या को कोशिश किया है हर गांव शहर जाके इस विद्या का प्रसार करें. और जो लोग आर्थिक रूप से सक्षम नहीं है, जो हमारे हॉस्पिटल तक या जोधपुर तक नहीं पहुंच पा रहे हैं, हम उन लोगों के लिए एक चिकित्सा शिविर आयोजित करके लोगों को लाभान्वित कर रहे हैं. जैसा संगमेश्वर में हमने 2 दिन का कैंप किया, जिससे 22 और 23 तारीख का संगमेश्वर में कैंप था. वहाँ पे लोगों को काफी अच्छा रेस्पॉन्स मिला. मोस्टली हमने जो यहाँ पे बीमारी देखी है, जिसमें घुटनों का दर्द, गर्दन का दर्द और कमर दर्द, जबकि सबसे ज्यादा यहाँ पे जो पेशेंट मिले हमें वो घुटनों के दर्द के मिले. मैं ऐसा चाहता हूँ कि यहाँ पे समय समय पे ऑस्टियोपैथी चिकित्सा का कैंप होता रहे, ताकि लोगों को आराम मिले और लोग इस विद्या से लाभान्वित हो. कैंप हो गया, उधर जो रिस्पांस मिला ट्रिमेंडस, उसके बारे में क्या कहेंगे? पहली बार संगमेश्वर में कैंप हो गए. संगमेश्वर में हमारा पहला कैंप हुआ है और वहाँ पे लोगों का बहुत अच्छा रिस्पॉन्स रहा. हमने 2 दिन में मोर देन 550 पेशेंट से ज्यादा हमने पेशेंट देखे और वहाँ पे लोगों का जो रिस्पॉन्स रहा, एक नई ऑस्टियोपैथी चिकित्सा के लिए उनका जो रुझान रहा या उनका जो इंटरेस्ट रहा बहुत अच्छा रहा. और सारे लोग जो भी मरीज वहाँ पे आए वो लाभान्वित होके गए. 2 दिन के रिजल्ट में उनको ऐसा लगा कि जैसे, वो तो आप पेशेंट से बात करेंगे तब आपको पता चलेगा, अदरवाइज 2 दिन में हमने जिसका जो असाध्य रोग थे, जैसे आज घुटने के दर्द से हर एक मरीज परेशान है, 2 दिन के ट्रीटमेंट में उसको मोर देन 70% आराम मिला है. पिछले साल भी इधर चिपळूण नागरी और वाशिष्ठी डेयरी के संयोग से जो कैंप हुआ था, तब लोगों की बहुत ऐसी डिमांड थी कि ये कैंप दोबारा होना चाहिए. मिसिंग किया बहुत लोगों ने और फिर से दोबारा 6 महीने के बाद ही ये दोबारा कैंप चालू किया है. जो चिपळूण नागरी और वाशिष्ठी डेयरी ने जो प्लेटफॉर्म इधर ऐसा खड़ा करके दिया है, ऐसा इसके बारे में क्या एक्सपीरियंस करें? जैसा कि मैंने आपको पहले भी बताया कि 21 मार्च 2023 को मेरे पिताजी, जो डॉक्टर गोवर्धन लाल जी पाराशर जी थे, वो देवलोक हो गए. इसलिए हमने कैंप को थोड़ा सा लेट रखा. अदरवाइज हमारी तरफ प्रशांत जी की तरफ से हमारे पास फोन भी आया था कि आप ऑस्टियोपैथी शिविर रखिए, बट कुछ पिताश्री के जाने की वजह से हम ये शिविर नहीं रख पाए. बट अब हम ये चाहते हैं और यहाँ की पब्लिक का जो रेस्पॉन्स देखते हुए हमें ये लग रहा है कि हमें हर 6 महीने में एक कैंप, ऑस्टियोपैथी कैंप रखना पड़ेगा. आपको कोकण कैसा लगा? कोकण बहुत अच्छा लगा. यहाँ के लोग बहुत कोऑपरेटिव है, बहुत सेवाभावी लोग हैं. हम हर जगह कैंप करते हैं, पूरे विश्व में कैंप करते हैं, बट जैसा सेवा और जैसा यहाँ के लोगों का भाव है वो हमें बहुत अच्छा लगा. तो मैं भी यही चाहूंगा कि बार बार मैं कोकण में, चिपळूण में आके कैंप करूं, ताकि लोग ज्यादा से ज्यादा लाभान्वित हो. ऑस्टियोपैथी एक ऐसी चिकित्सा पद्धति है जिसमें बोन, नर्व और मसल्स का मैनिपुलेशन किया जाता है. मैनिपुलेशन कैसे करते हैं? जैसे हमारी बॉडी में काफी सारे ट्रिगर पॉइंट्स होते हैं, उन ट्रिगर पॉइंट्स पे लिम्फ नोड बनने की वजह से वो दर्द का कारण बनते हैं. तो हम क्या करते हैं, ऑस्टियोपैथी की कुछ ऐसी टेक्निक्स होती है जिसके द्वारा हम मैनिपुलेशन करके उस ट्रिगर पॉइंट को रिलीज करते हैं, ताकि पेशेंट को इमीडिएटली रिलीफ मिल जाए. दर्द होता, कोई चोट लगा था गर्दन में कोई तकलीफ आता पाय का दोन्ही डिटेल्स आहे.
क्या कोई चोट लगा था कभी? नहीं नहीं नहीं, हे संधिवात का केक और सकाळी उठताना असं खेचा हा असं आणि काय होतं? हा. हाथ पीछे करो, पीछे ब्लड सप्लाई कम हो रहा है, कम होने की वजह से उसके ब्लड मसल्स है, उसके अंदर टेम्पराइजेशन बन रहा है। जैसे इनका जो प्रॉब्लम है ना, ये पोस्चर प्रॉब्लम है। ये जो इनका प्रॉब्लम है, ये पोस्चर प्रॉब्लम है। लंबे समय तक झुकने बैठने की वजह से इनका जो डॉर्सल वर्टेब्रल कॉलम है, वो झुकने की वजह से इनका सीधा प्रेशर सबस्क्यूलर वर्टेब्रल पे आके तो दोनों साइड का जो स्कैपुलर मसल्स है, इसके अंदर ट्रिगर पॉइंट होता है, इसे हम स्कैपुलर मसल्स कहते हैं। इसके अंदर टेंडनाइटिस हो गया। वो टेंडनाइटिस होने की वजह से उसने हाथों में ब्लड सप्लाई कम किया। ब्लड सप्लाई कम होने की वजह से इनको हाथों में पिन एंड नीडल फीलिंग, डम्बनेस फीलिंग, हाथों में दर्द होना, ये फीलिंग सर्वाइकल स्पॉन्डिलाइटिस का साइन होता है। विचार आहे इंटरव्ह्यू आरोप का ब्रेक करना आणि जाऊन बंद करो। आपसे क्या होगा? तो नेक पेंडुलम एक्सरसाइज मैं देता हूँ अपोजिट डायरेक्शन, और ये भुजंगासन। ये ठीक है। फोटो का हा नमस्कार. आता मी डॉक्टरने मला जे ट्रीटमेंट दिली आणि जे त्यांनी फेस करून जे मला मसल चेक केल्या, तर ज्या स्टेपनी गेला त्या स्टेपने मला ते फरक पडला आणि जे काही जाणीव होत होती ती जाणीव झाल्यामुळे त्याला एक्झॅक्ट लक्षात केंद्र कुठे पेनिंग आहे, ते काय करायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे मला डॉक्टरने जे एक्सरसाइज दिलेत ते मी रेग्युलर करणार आणि असा कॉन्फिडन्स डॉक्टरांचा थँक्यू. आशा अशोक मोरे, राहणार कोल्हापूर. मी ट्रीटमेंट घेतल्यापासून मला आहे म्हणजे 70% तरी फरक आहे. पहिला खूप त्रास वेदना होत, आता सुद्धा मी पॉलिश करून घेतले त्यांच्याकडून, थोडस रिलीफ आहे. काय वेदना होत होते? मणक्याला कॅप आहे, मणक्याला? मणक्यामध्ये कॅप आहे. आता उपचार घेतल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय?
रिलॅक्स होईल. डॉक्टरांनी काय एक्सरसाइज वगैरे सांगितली आहे का? एक अजून तरी मध्यंतरी जोधपूरला गेल्यानंतर एक्सरसाइज वगैरे सांगितलेली होती, ते मी करत होते. मॉलिशला तेल दिलेलं, ते पण मॉलिश वगैरे करणं सगळं काही करत होते. आपण कोल्हापूर. ओके, धन्यवाद. थँक्यू. आपण अस्थि रुग्ण शिबिरासाठी इथे आलात. आपल्याला नेमकं काय होतंय? बॅक पेन बॅक पेन म्हणजे मणक्याचा आजार आहे का? नेमकं काय होतं? पैर बचाने तकलीफ होती है. अच्छा, उठता बसताना त्रास होते तुम्हाला. ठीक आहे. इथे आता आपण उपचार घेणार आहात. उपचाराच्या नंतर आपल्याला कसं वाटते ते आपण विचारायचं. आपल्याला काय होतंय? मनकेचा प्रॉब्लेम आहे. मणक्याचा प्रॉब्लेम या वयामध्ये कसं काय आला? तर वयामध्ये कामाच्या हिशोबाने झालं. कामाच्या हिशोबाने आपलं काय ऍक्सिडेंट वगैरे किंवा काय झालेलं झाडावर पडलेलं. झाडावरून पण पडलेलं. वो एक्सरसाइज बता. नेक्स्ट पेज दो. मैं थोड़ा वन है साथ में. सर्वाइकल है स्पॉन्डिलाइटिस. सर्वाइकल नेक नीचे कर लो. सांस बैठो. इसमें एक डीबीटी हो जाएगा. इधर कधीपासून आहे खड़े रहने का काम करते थे क्या? ये ज्यादा क्या करते थे? टीचर क्या वेरिकोस के बाद में डीबीटी बनती है. डीबीटी थ्रोम्बोसिस इस स्थिति के अंदर इनको कैलिपर पहनना चाहिए आपको, है ना. यहाँ से यहाँ तक स्टॉकिंग जो आता है, कैलिपर स्टॉकिंग्स आता है. टाइनोर कंपनी का आता है. टाइनोर कंपनी उसका आता है या फ्लेमिंगो का आता है. वो आप सर्जिकल शॉप से ले लेंगे. चक्कर आने का नहीं. हाँ, हाथ में जंग नहीं, वो भी नहीं. सिर्फ दर्द होता है. ठीक है. हाथ ऊपर जाता है. हाँ हाँ बिल्कुल फ्रोजन नहीं है. मसल्स वाला देखा था. ये कट वास्ता इनका क्या समस्या है बाबू? अच्छा लग रहा है. गर्दन घुमा कर ऑपरेशन हुआ है ना आपके यहाँ पे. ऑपरेशन के कारण वो पेन हो रहा था. ये नस दबड़ा देखो. सिटिंग वर्क ज्यादा है क्या आपका? लॉन्ग टाइम सिटिंग अवॉइड करें सर. बैटिंग में यूज करें. मेमोरी फोम पिलो आता है, वो पिलो यूज करें आप.
नहीं वो नहीं, स्पेक्स निकाल दो, चश्मा। लेजर भी है, लेफ्ट में ज्यादा है, राइट में थोड़ा कम। आप कहाँ रहते हैं सर? चिपलून में रहता है, हमारा बॉम्बे में है। आप दिखा सकते हैं, बता दूंगा आपको भी, ठीक है ना? और ये एड्रेस है बॉम्बे वाला, यहाँ पे आपको दिखा, ठीक है? ये वक्त खाली था। शुगर है क्या? कब से है ये तकलीफ? 1.5 महीना हो गया। और चोट तो नहीं लगा था? नहीं इस साइड लेटते तो नहीं? नहीं अब नहीं लेट सकते? कभी कभी ऐसा गलती से होता है। अब नहीं लेट सकते, पहले उधर लेटते थे, हाँ, अभी 4 नंबर में जाएंगे। थैंक यू। बैंडेज पाहिजे से कराया नो जोरात हात दुखत होते, आता केल्यापासून थोडंसं वाटते फरक, एक्सरसाइज केली तर फरक वाटतो. नेक्स्ट बोलो. कंप्रेशन हो रहा है, कंप्रेशन होने की वजह से हमको पेन आ रहा है. इसमें क्या वजन वगैरह नहीं उठाना, खाने में बच्चे करने के लिए ना वो नहीं करना है. ये चीजों का ध्यान रखना है, ठीक है. हो येस. आधी होती ब्लॅक बँड एक त्यानंतर चांगला वाटला जरा नेक्स्ट वाटते फक्त आपला मालिश चांगला वाटला.